ब्रेकनंतर बातमी मुलुंडमधली आहे। मुलुंडमध्ये धारावी प्रकल्पाच्या विरोधात मुलुंड बंदची हाक आज देण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देण्यात आलेली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी मुलुंडमध्ये होणाऱ्या धारावी प्रकल्पाच्या विरोधात आज सकाळी उपोषणाला बसतील। या ठिकाणचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। धारावीकरांचं पुनर्वसन होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हे मैदानात उतरलेत, पण मात्र जे प्रकल्प बाधित धारावीकर आहेत त्यांचं पुनर्वसन हे धारावीत नसून ते मुलुंड या परिसरातील मिठागर परिसरामध्ये पुनर्वसन करणार आहेत। पण त्यामुळे मुलुंडकर जे आहेत ते आता याच्या विरोधात उतरले आहेत। त्याचं कारण जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी पक्षाच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणीय उपोषण या ठिकाणी मुलुंड ईस्टला करण्यात येत आहे आणि त्यामुळेच जो धारावीकरांचा तो प्रश्न आहे की त्यांचं जे पुनर्वसन जे आहे ते धारावीमध्येच व्हावं असं देखील म्हणणं मुलुंडकरांचं आहे। पण असं म्हटलं जातं की जे प्रकल्प बाधित जे आहेत ज्यांची नोंद नाही आहे त्यांचं मात्र पुनर्वसन हे मुलुंडमध्ये केलं जाणार आहे आणि त्यामुळे ज्याला विरोध होत आहे। पण आपण बघतोय की महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत सर्व पक्ष मिळून या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणीय उपोषण हे मुलुंड वेस्टला करण्यात येत आहे आणि त्यामुळेच जो भाजपा जे आहेत त्यांनी म्हटलंय की एकही धारावी रहिवासी मुलुंडमध्ये स्थलांतरित होणार नाही आणि या प्रश्नाला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलंय की क्या हुआ तेरा वादा असं म्हणत या लाक्षणीय उपोषण स्थळावरचा बॅनर देखील महत्वपूर्ण मुलुंडकरांचं लक्ष वेधत आहे आणि त्यामुळे या उपोषणाचा किती इम्पॅक्ट हा धारावीकरांच्या प्रश्न आणि मुलुंडकरांचे प्रश्न सोडवण्यास होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई।